आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर माइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे दिला जाणारा स्वर्गीय वसंतराव देशमुख पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राहता येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप खरात यांच्या सन्मानार्थ विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राहता तालुका डॉक्टर असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर नचिकेत वरपे आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय म्हस्के यांच्या संयुक्त पुढाकाराने हा सोहळा पार पडला. बालपणापासून पत्रकारितेत सक्रिय असणाऱ्या दिलीप खरात यांनी निष्पक्षता, तटस्थता आणि मूल्यांवर आधारित बातमीदारी केली. सत्य आणि असत्याचा समतोल राखत समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्यानं काम केलं. अशा शब्दात वक्त्यांनी त्यांच्या प्रवासाचा गौरव केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार दिलीप खरात म्हणाले, मी बहुमान किंवा पुरस्कारासाठी कधी काम करत नाही. मला कामात जास्त रस असतो. मात्र स्वर्गीय वसंतराव देशमुख हे नाव जबाबदारीचं भान देणार आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, ज्यांनी मला बातमी करण्याची संधी दिली त्या सर्वांचा आहे. 99% श्रेय समाजाचं असून मी फक्त 1% निमित्त मात्र आहे. कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी शेकडो जीवांचे प्राण वाचवले, त्यामुळे ते देवदूत आहेत. पत्रकारितेच्या वाटचालीत माझ्याकडून कधीही चुकीची किंवा अनादर करणारी बातमीदारी होणार नाही, अशी प्रार्थना मी करतो. या सोहळ्यास डॉक्टर विजय म्हस्के, डॉक्टर रवी घोगरे, डॉक्टर भारत सुडाळे, डॉक्टर सुरेश पाचरे, डॉक्टर संतोष मोकळ, डॉक्टर नितीन आहेर, डॉक्टर बिडगर सर, डॉक्टर जकवान गौरी, डॉक्टर अमोल बेंद्रे, डॉक्टर मिलिंद नाईक, डॉक्टर अमोल पोकळे, डॉक्टर गोकुळ शिंदे, डॉक्टर एलम, डॉक्टर नचिकेत वरपे, गटनेते मुन्नाभाई शहा, पत्रकार रामकृष्ण लोंढे, पत्रकार बाळासाहेब सोनवणे, पत्रकार संदीप वावळ, ऋषी आहेर आदी उपस्थित होते. आपल्या राहत्याच्या शिरपेचा मानाचा तुरा ज्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे राहत्याच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेलाय. श्रीरामपूर नगरपालिकेतर्फे स्वर्गीय वसंतराव देशमुख, पत्रकार वसंतराव देशमुख पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. दिलीप भाऊंनी समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये, कोणतंही क्षेत्र असू द्या, शैक्षणिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, राजकीय असू द्या, आरोग्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, प्रत्येक क्षेत्रातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी कधी असा विचार केला नाही की हा माझ्या संबंधात आहे किंवा हा नाहीये, किंवा याच्याशी माझे काही हितसंबंध जुळलेले आहेत, किंवा याच्यापासून मला काही फायदा आहे किंवा तोटा आहे, असा त्यांनी कधीही विचार केला नाही. त्यांना जिथे कुठे अन्याय दिसला, जिथे कुठे सत्य असत्यामध्ये त्यांना भेदभाव दिसला, तिथे त्यांनी लेखणीने वार केलेला आहे. आणि त्यांच्या लेखणीची धार ही किती आहे हे आता तुम्हाला आम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तो त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव आहे असं मी मानतो. आणि दिलीप भाऊंना इथून पुढच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी माझ्यातर्फे वैयक्तिक शुभेच्छा देतो. तसेच राहता तालुका डॉक्टर असोसिएशन आणि हा सर्व घाट घालण्यामध्ये पुढाकार घेणारे डॉक्टर राहता तालुका डॉक्टर असोसिएशनचे संस्थापक डॉक्टर नचिकेत वरपे साहेब आणि ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर विजय म्हस्के सर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आणि दिलीप भाऊंचा एक यथोचित सत्कार घडवून आणला. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. करायचं असतं त्यांनी कोणी सत्कारला बोलवते, कोणी सत्कार लवकर घेत नव्हते, कायम मागे राहणार, कायम दुसऱ्याला पुढे करणार, दुसऱ्याचा सत्कार हे करणार. पण आज पहिल्यांदा त्यांना सत्कार जे मिळाला आहे त्याच्याबद्दल लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या आम्ही इतके दिवस म्हणजे 25-30 वर्षापासून आम्ही बरोबर आहे, पण आम्हाला कधीही ऐकू आले नाही. इतके कार्य त्यांनी छोटे मोठे किंवा मोठे हे सगळे केलेले प्रत्येकाच्या अनुभवातून आम्हाला ऐकायला मिळाले. अशा दिलीपरावांना मी या सत्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो. हा जो सत्कार झाला आहे श्रीरामपूरला, हा सत्कार ज्यावेळेस सत्काराची निवड करण्यात आली तर त्याच्यामध्ये मतभेद प्रत्येक ठिकाणी होत असतात. गावाच्या लोकांना वाटतं की आम्हाला भेटायला पाहिजे, तर नाही भेटला, यांना भेटला, त्यांना भेटला, त्याच्यामध्ये काही मतभेद झाले. परंतु तिथं जेवढे पण लोकांचे मतभेद झाले असतील त्यांचे फोन प्रदीपरावला बरोबर येत होते. आम्ही संघ असताना का आमचं काही असो पण तुम्हाला भेटला सत्कार, याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला. अशी त्यांची जी सगळी प्रतिक्रिया होती. म्हणजे अशी दुश्मनाला बी हवेसे वाटणारे दिलीपराव त्या दिवशी आम्हाला सगळे कळून आले. तेव्हा मी माझ्या परिवाराच्या वतीनं, पूर्ण डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं, तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व
आमचे श्रीराम विखे पाटील यांच्या वतीनं यांचा खूप खूप अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. राहता शहरातील आणि राहता परिसरातील सर्व आरोग्याचे दूत म्हणावं लागेल की शहराचं आणि परिसराचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही जे सर्वजण प्रयत्न करतात असं डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनं आमचे मित्र दिलीपराव यांचा जो आपण सन्मान केला पुरस्कार प्राप्ताबद्दल त्याबद्दल मी प्रथम राहता प्रेस क्लबच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यांचा गेल्या 10 दिवसात म्हणजे 30 तारखेपासून जो कार्यक्रम झालाय तसा श्रीरामपूर नगर परिषदेच्या वतीनं जो स्वर्गीय देशमुख साहेबांच्या याच्या निमित्तानं जो पुरस्कार दिला गेला त्या पुरस्काराच्या बद्दल राहता शहरामध्ये रोज स्पर्धा लागलेली आहे की दिलीपरावांचा सत्कार आपल्याकडून व्हावा यासाठी स्पर्धा चालू आहे. म्हणजे राहता नगर परिषद, राहता पोलीस स्टेशन, लायन्स क्लब, मुस्लिम समाज राहत्यातल्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं तसंच इतर विविध संस्थांच्या वतीनं विविध व्यक्तींच्या वतीनं दिवसातून किमान 7 ते 8 सत्कार रोज चालू आहे. आणि त्याला साक्षीदार बाळासाहेब आहेत, मुन्नाभाई आहे, मी आहे. आणि त्यांच्यावरचं प्रेम, त्यांच्या लेखणीवरचं प्रेम हे या निमित्तानं बाहेर आलेलं आहे. दिलीपराव नेहमी मागे राहून लिखाणाचं काम करतात. समाजातल्या अनेक घटकांना त्या आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याचं कार्य नव्हे तर नुसतं लेखणी नाही तर एखाद्या वंचित समाजातल्या काही असे जे लहान छोटी माणसं असतात की ते लोकांच्या काही अडीअडचणी असतात, त्यांचे काही सरकारी कामं होत नसतील किंवा त्यांना कुठं काही व्यवस्था मिळत नसेल, त्यांच्या सुविधांमध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी ही व्यक्ती प्रचंड झटते. मला माझ्या दुकानमध्ये कमीत कमी रोज 3 ते 4 लोक सर्वसाधारण लोक असतात ते माझ्या दुकानमध्ये येऊन थांबतात. काका ते दिलीप काका कधी येतात हो? म्हणजे काय विशेष नाही, आमचं छोटस काम आहे त्यांच्याकडे. मी दिलीपरावला फोन केला की दिलीपराव 10 मिनिटात तिथं हजर होतात. मग त्या व्यक्तीची सोडवणूक करतात ती या शासकीय कागदपत्रात असेल किंवा आणखीन इतर काही असेल, आरोग्य विभाग किंवा इतर काही असेल, डॉक्टरांच्या काही अडचणी तर त्या संदर्भात सोडवणूक करण्याचं फार मोठं काम दिलीपराव करतात. हे मला पत्रकारितेपेक्षा मोठं काम त्यांचं आहे. पण हे विशेष म्हणजे कुठलंही मूल्य न घेता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. कुठल्याही प्रकारची लोक काही नोटा घेऊन त्यांच्या पुढे उभे राहतात, एवढं आमचं काम करा, एवढे पैसे घ्या. ते म्हणतात पैसे तू तुझ्या कामासाठी वापर, मला नाही द्यायचे, मी तुझं काम करून दे. अशा पद्धतीनं ते काम करतात. हे खरोखर गौरवास्पद आहे. आणि अशा व्यक्तीला सन्मानासाठी श्रीरामपूर संपूर्ण पत्रकार संघ हा करतोय. त्या दिवशी विशेष वाटलं आम्हाला त्या कार्यक्रमाला. तिथलचा जो हॉल होता ना त्या हॉलमध्ये निम्मे राहतेकर होते आणि त्याचं कौतुक विशेष करून श्रीरामपूरच्या पत्रकारांना वाटावं. आमच्याकडे पत्रकारांमध्ये एकमेकांमध्ये कधी दुफळी असते परंतु त्या ठिकाणी विशेष कौतुक केलं सगळ्या पत्रकारांनी की या माणसावर किती प्रेम आहे राहतेकरांचं हे आम्हाला इथं पाहायला मिळालं. अशा दिलीपरावांचा सन्मान आपण या ठिकाणी अतिशय आनंदपूर्वक केला त्याबद्दल मी प्रेस क्लबच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. स्वर्गीय वसंतराव देशमुख सामाजिक पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपण सर्वांनी अर्थात राहता तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने माझा सन्मान ठेवला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित सत्कार करण्यासाठी नव्हे तर मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व देवदूत. मी जीवनात कधी पत्रकारितेसाठी आणि पुरस्कारासाठी पत्रकारितेचा बहुमान व्हावा, पुरस्कार व्हावा यासाठी कधी काम करत नाही आणि पुरस्कार मला आवडत नाही. म्हणजे त्यापेक्षा कामात मला जास्त रस असतो. परंतु स्वर्गीय वसंतराव देशमुख हे नाव फक्त पुरस्कारापुरतं नाही तर ते जबाबदारीचं भान देणार आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणं गरजेचं पडलं. मात्र या पुरस्काराच्या या पत्रकारितेच्या जीवन प्रवासात वाट चालली. मी फक्त एकटा आहे. या पुरस्काराचे खरे भागीदार आणि शिल्पकार आपण सर्व आहात. मला ज्या ज्या व्यक्तीने, ज्या ज्या संस्थेने, ज्या ज्या अधिकाऱ्याने बातमी करण्याची संधी दिली, न्याय अन्यायावर प्रहार करण्याची जबाबदारी दिली, त्यातून मी बातमीदार घडू शकतो.
बातमीने करू शकलो आणि म्हणून हा पुरस्कार झाला. त्यामुळे 99% जी पुरस्काराचे खरे श्रेय आहे ते आपल्या सर्वांना आहे. प्रत्येकाने संधी दिलेल्या आहे. मी फक्त 1% निमित्त मात्र आहे या पुरस्काराचा. वास्तविक तुम्ही सर्व लोक माझ्यापेक्षाही पुरस्कारातून मोठे आहेत आणि माझ्या हृदयात अगदी घट्ट अढळ स्थान निर्माण करणारे. ही फक्त स्तुती नव्हे, तर ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. कारण ज्या काळात कोरोना आला होता त्या कोरोना काळात आपण प्रत्येकाने शेकडो जीव वाचवलेले आहेत. आपण प्रत्येकाने अनेकांना नवीन जीवनदान दिलं. त्यामुळे तुम्हाला देवदूत म्हणणं खऱ्या अर्थाने योग्य आहे. आपल्या तालुक्याचं बघितलं, बाहेरचं बघितलं तर व्यवसाय हा कुठल्याही क्षेत्राचा एक अविभाज्य घटक असतो. पण व्यवसायात सेवा धर्म असावा हा त्याच्या पुढचा एक कर्म असतं. ते कर्म आपण सर्वजण करतात. व्यवसायाबरोबरच कर्म करणाऱ्या माणसाचं ऑडिट परमेश्वर करत असतो. त्या परमेश्वराच्या ऑडिटमध्ये आपण सर्वजण पास झालेले आहात. सर्वजण त्या लायक काम करतायत. म्हणून खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षाही मी तुमचा खऱ्या अर्थाने पुरस्काराच्या दृष्टीने सन्मान करतो. माझ्या हृदयात आपल्याला कायम स्थान ठेवतो. या पुरस्काराच्या दृष्टीने लोंढे काका असतील, मुन्नाभाई असतील, बाळासाहेब असतील यांची पण मला खूप मोठी साथ लावलेली आहे आणि त्या साथीने हा पुरस्काराचा मुकुट अधिक उंचवलेला आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.